चला येऊ का मग आम्ही आता? हो पहा आता तुम्ही उद्या काय होते काय नाही तर हो पहा आता लक्ष्मणरावले शांतारामजीले अजून एक वेळ तुम्ही फोन लावून म्हणा किंवा माहिती घेऊन विचारपूस करून घ्या पाणी देता का नाही देता. हो पहा त्याला विचारपूस करा नंतर मग तसं त्या पद्धतीनं काम चालू द्या आपलं. नाही 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 नाही, काय जे हातपाय जोडायचे जोडले म्या. हो लक्ष म्हणले म्हणलं, शांतारामजी म्हणलं पा बा अरे होट म्हणे नाही म्हणजे जमतच नाही म्हणे. हो आमच्या पडीत पळा तुमचे द्याव का म्हणे. लक्षात लय बोलला मला. जाऊ द्या ना, काही हरकत नाही. मी आता रस्ताच बंद करतो ना, विशेष मोकळा. म्हणजे कसं तोंड दाबलं म्हणजे नाक बरोबर उघडते नाही का, असं आहे ना. तसं नाही ते, हो नाक दाबलं तर तोंड उघडते बा, असं आहे ते. हो पण मी काय म्हणतो, नाही देवण भाऊ हो, ते तर जेव्हा मग आता समजा त्याला जर तुम्ही बैलबंडी नाही जाऊ दिली तर मग आता समजा दुसरी कोणतं काही मार्ग नाही त्याला जायले. डोक्यावर नेतील ना मग ती पाईप. हो लयच लय काय त्याला पाईपच न्याय लागते सध्या. पाईप म्हणजे पाईप नेणंच आहे द्यायले. मग काय तर हो शांतारामजी काय म्हणे, आपल्याला सोयाबीनात लावायचं आहे म्हणे. हो आपल्याला पाईप न्यास लागते. आता घरचे काढतो म्हणे मला म्हणे ते. तर आता ते पाईप आणणार आहे, लक्ष पाईप घेऊन येणार आहे. ते उद्या समजा, पण त्याला मी इथून येऊ देत नाही ना रस्त्याहून. हो ना, पण या रस्त्यावरून आता तुम्ही म्हणता पण ते डोक्यावर नेतील म्हणलं ना. नाही नाही नाही, डोक्यात विचार काहीच नाही. पहिले तरी मी त्याला पाऊल वाट ठेवली होती, आता बिलकुल सपशेल बंद करतो मी. झालं तर मी इथं नालीच खोनतो समोर अशी. म्हणजे बैलगाडी नाही नेता आली पाहिजे आणि उडी टाकूनही नाही जाता आलं पाहिजे. हो चांगली खोल नालीच खोनतो समोर अशी रस्त्यावर. तसं जमते तसं जमते. हो नाही तर तुम्ही इकडे तिकडे गेले हो की बाद पाईप घेऊन पाया जोगतायत ते वावरानं चालले आपले दुसरी कोण. म्हणून म्हणलं तुम्ही हे रस्ता बिलकुल एकदम कटोकट बंदच करून टाकजा मग. नाही करतो ना, पुरा बंदोबस्त फाटक लावतो, तिथं नाली खोनतो, विशेष मोकळा करतो द्यायचा. बिलकुल पाऊल वाट नाही ना, काहीच नाही. बिलकुल जाणेच बंद तुमचं. त्या बाबांच्या वावरातून जा, नाही तर मोजणी करायला को नाही का, आपल्याला काय करावं लागते. तसं करावं लागते ते मोजणी करा म्हणा बा तुमची, काय कुठून वावर निघते ती पाच बसा म्हणा. हो ना, आता 1-1.5 महिना होऊन राहिला, आतापर्यंत यायला नव्हती पाहिजे कधी. सांगा तुम्ही, सांगा ती मोजणी. फालतू माझं नुकसान झालं का नाही. असं नसते ते, जा नाही लागत का तिथं 1-2 चक्रा मारा लागते तर ते होते. पण आता बबनरावले वाटते का ते रस्त्याची मोजणी व्हा म्हणून, मग त्याचं वावर त्याच्या जात नाही का ते, म्हणून काही जास्त काही कोणी लोड घेऊन नाही राहिलं त्याच्यात. हो ना, ते तर माहितीच आहे मला. बबन्यानं हे ज्वारीचं वावर आहे ते. हो ना, पुरं बिलकुल काय लय दाबलं लाईन त्यानं. मग ते रस्ता पुरा ते शाळेचा त्याच्यातच आहे ते. म्हणून सांग ते आता कसं शिवलाल भाऊ झाले, हे बबनराव आहे ते सगळे बिलकुल कसे जातही नाही. हो जर येत असले साहेब तर त्याला म्हणायचे सध्या येऊ नका, आमची पीक आहे बा, असं अशी माणसं आहेत ते. नाही पाहिजे ना ते आता. हो त्याला म्हणतो बा रस्ता करा तुम्ही, तिथं ऑफिसला जा, नाही तर माझ्या डोक्याला ताप देऊ नका, नाही तर मला मामा वावराला पाणी द्या. बस 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 झालं मग आता. हो चला येऊ का मग आम्ही आता? हो चालतं चला मग, नाही तर आपण मुंगा शेंगा वडे गिडे आज संध्याकाळचा विचार आहे आमचा करायचा. नाही बा, आपण जरा टेन्शन मध्ये आहो. हो पाहू आता, पाणी जर आलं हो तर माणूस येईन, पण आता सध्या तर काही येतच नाही मी. हो वावराला पाणी भेटे बरे, माझ्या काय आता डोकं काम करत नाही. या तुम्ही आता. अरे बापू काय म्हणते मग ती पोरं, काय हाय मार्ग निघाला का याच्यातून? भेटन आपल्या वाराला पाणी? नाही नाही, हाय शक्यता आहे, भेटन आपल्या वावराला पाणी. 99% तर शक्यता आहे ती. हो काऊन की त्यांना सांगितल्या पद्धतीनं. हो हाय का उलीसक आहे ते डुबरं, पण लगा दिमाग आहे त्याले. हो तू म्हणे तेच त्याला तेच म्हटलं की म्हणे रस्ता जाडवा म्हणे तुम्ही. म्हणलंच ना, मॅच म्हणलं तुम्हाला की आपल्या रस्ता अडवल्याशिवाय पर्यायच नाही. तसे पाणी देत नाही लोक. आता तुम्ही सांगा त्यानं त्यावेळेस किती बोल्या गेल्या. तुम्हाला मी पाणी देईन, तुम्हाला टेन्शन नको घेऊ, पाईप ने जा, जे लागेल ते ने जा. आता म्हणलं पाणी नाही देऊ राहिलं, कोणता पाईप नाही देऊ राहिलं कोणी. हुड करून राहिले. तर आता त्याला सारखं जागा राहण्यासाठी रस्ता बंद मारा तुम्ही. उद्या त्याला मला एक तर पाणी द्या, नाही तर रस्ता मोकळा करत नाही. नाही नाही बिलकुल आहे, पण नालीच कोणतं तिथं मी फाटक लावून घेतो. या म्हणतो सकाळी येतो 5-6 वाजता सकाळी. कारण की ते 7 वाजता बिलकुल पाईप घेऊन गाड्या घेऊन येणारच आहेत. त्याच्या आधी बिलकुल माझा रस्ता खोदून बिलकुल नाली तयार झाली पाहिजे. बस तसंच करा मग, तसंच करा आता. कारण की लोक सुद्धा धारीच गुण नाही. आपण एवढा मोठा रस्ता दिला, किती नुकसान करून राहिले ते 2-3 तास त्याची ढोरं जात आहेत. नुकसान झालं आपलं, पण आता म्हणलं नाही आपण, जाऊ द्या. ते मोजणी काही येऊन नाही राहिली. ते मोजणी येऊ का नाही येऊ, आपल्याला काय करावं लागते ते आणतीन ते. आपलं काय करायचं आहे, आपण आपला रस्ता बंद मारायचा आता. हो कारण की तुम्ही लोक आम्हाला साधं पाणी नाही देऊ शकत एक पिकाले ऐन अर्जंट टाइमले, तर मग काय अर्थ काय इथं. तसंच करा आता. काय करायचं ते उद्या तुम्ही त्याला अजिबात तिथून वावरातून जाऊ नका देऊ. माणूस नाही ना, बाई नाही ना, कोणीच नाही, अजिबात बिलकुल बंद रस्ता. चला आता ते बकऱ्या तिकडे घ्या. तर आपल्या खोपडीत बसू, पाणी घेऊन पिऊ. चला घ्या म्हणा आता घनगणे. आणि आपला कोणता किरकिरे त्याला जा म्हणाले को. न्या बैलबंडी नेता का पैदल जाता जा. नाली खोनली आता चांगली आणि फाटक दिलं लावू. घ्या आता दणके. चला आता काय करावं, आता किती वाजता येते काय सांगायला काही नाही का. हो काही अंदाज समजत नाही आता. घरी जावं का इथं लपून बसावं, काय करावं. मला वाटतं मारत राहा धुटकेले फोन लावून पाहू नाही का. हो त्याला जरासं माहीत असलं तर मग समजते आपल्याला. काय लावू लागतो तुले. आलं भोवले बोलावलं मी, पाईप लावून घेऊन सगळं ओके करून देतो. फक्त लक्ष ठेवासाठी काय रोज सांग ना तू, रोज सांग ना तुया. आलो असतो ते फवारायला चालू भारताच्या. काल असतो ते कर करे बघा, फवारायला जावं लागते मला त्याच्या काशात. मी तिकडे आज आता येणं होत नाही आमचं. माठीला पाणी टपलं म्हणते, आंघोळ करून घ्या म्हणते. ते मोबाईल ठेवून द्या लवकर. थांब ना बाबा, आलो ना मी. तपू दे जरासं, तू करून घे तोपर्यंत. हो ती काय ते आता झुंबर भाऊ आले तर अजून चाट द्यायचे, अजून फवारा आहे ना आपला. आलोच म्हणा मी, आलोच. आईल सांगून दे. या लवकर, नाही बसन मोबाईल पाहिजे मग. या लवकर या. काय राजा नाहीच म्हणता नाही. बरं जाऊ द्या बा, मग आता चाललो आता. हो ना, काय शांतर भाऊ गेले का, गाडी भरून राहिले ते पाईप. गेले का पुढे ते. हो आता दिसले मध्ये चालू आहे त्याचे पाईप टाकणं. जा ना त्याच्या घरावर, सोबत चालले जा. हो ना, बरं ठीक आहे मग, चला येतो मग आता. काय तुम्ही तर काही काम नाही केलं आपलं. जाऊ द्या आता, आम्हाला द्या लागेल पाणी. पाणी द्यायला चाललो नाही. जा ना तिथं अंदर तरी जाऊ तिथे का वावरात, तर पाहा आता तुम्हाला देऊ मग.
झुंबर भाऊ या इकडे या. अरे झुंबर भाऊ का झुंबर भाऊ आहे ना नक्की? नाही तर मग अजून माणसाने इकडे जावं लागते तिकडे जावं लागते. आज चाट नको मार बरं, फवाऱ्याचं औषध आणलेलं आहे सगळं आहे. बरं बा तुला तर हे का 17 लोक भेटते तर लक्षवर आताच बरे चालता का? 100 रुपये शिल्लक घे बरे वाढत्यापेक्षा. काय करावं मग आता? बरं आता असं वाटते वा बोललं तर चाल लागतं माणसाले. 100 वाढून देतो म्हणे. नाही पहा असे आहेत लोक आहे चालतीचे मजूर म्हणजे बात लांबत येतं. त्याला काय वाटलं त्याच्याच जोड पैसा आहे नाही. आबेला का म्हणा तू काय आमची बरोबरी करतो मला लक्षाला का? चालला मोठा. बरं तेच म्हणलं मला बा भारती सांगत आहे कुठं बसता आपण येत होता इकडे. बरं येतो मग मी आता 8 वाजता पप्पे घेऊन तयार राहा म्हणलं बरोबर. बस बस आंघोळ केली की बस झालं. न्यारीची भाकर घेतो आणि चालले मग. काही हरकत नाही जाऊ मग. बाबा देवमनचा फोन होय बा. कुठं आहे? घरी आहे का कुठं आहे? याला सांगा लागेल बा लवकर वावरात जाय म्हणून. हॅलो हां बोला बोला देवमन भाऊ. काय म्हणतो ते? हॅलो अरे मारती मी काय म्हणतो काय हे शांताराम भाऊन आपलं लक्ष्मणराव गाड्या बैल घेऊन निघाले का ते पाईप गिप? हो आज सकाळी येणार होते ते. असं काल म्हणत ते. आत्ताच गेले ना बा. इंका लक्ष्मणराव बैलगाडी घेऊन गेले ना आपले ते शांताराम भाऊ बी तयारच आहे म्हणते. तर लवकरात लवकर तुम्ही आपल्या वावरात जा आणि सटकन ते काय आहे ते करा. वावरात पोहोचलो मी बिलकुल बाबा 6 वाजता वावरात गेलतो. मग आपण नाली खोदून टाकली रस्ता बंद केला. बिलकुल आता इथं थांबेल. मी म्हटलं विचारपूस करून घ्या काय आहे काय नाही पोझिशन. नाही तर मग घराकडे येते माणूस. आता काय घरी येतात? थांबा तिथंच थांबा ते. मग बस आता झालं लसलं 20 मिनिटाच्या आत तिथे येते. हो बस ठीक आहे. असं निघाले का? बरं आता इथंच थांबतो ना बाजूने झाडापाशी लपून बसतो. पाहतो ना काय करते ते. ठीक आहे ठीक आहे. बरं ठीक आहे मग आता. आता मला काही फोन लावू नका जास्त. कसं त्याला वाटायचं बा मारतीच सल्ले देऊ राहिला उलटे. आपण जातो चांगलं करायला आणि लोक मग कसं त्याचा हे करते चुकीचा अर्थ पकडतात ना. असं आहे ना ते. एक तर लक्ष कसं आहे बिजा खार खाते ते. माय वावर शिवर पीक पाणी पाहिलं की अशी जळती त्याची. म्हणून म्हणलं पाहिजे जरा असं. नाही तर आमचीच भांडणं लागायची. नाही हो राजा मी काय तुमचं नाव सांगतो राजा. तुम्ही मला आता एवढा सल्ला दिला तुमच्या भांडण लावणार आहो का मी? ठीक आहे ठेवतो मी याचं त्याला नसतो सांग. बस तुम्ही इकडे जाऊन आता. आता काय काही सांगताच येत नाही. याचं पावला तर पावला नाही तर हे आहे भूतलेकाचं. उद्या मानगुटीवर नाही बसा हे फालतूचं. बरं ठीक आहे मग आता. आम्ही येऊनच राहिलो आता. फवाऱ्याचं औषध घेतलं की निघतो आम्ही आता. हाऊस तिथं अर्ध्या घंट्यात आम्ही येतो तिथं. या ना काही हरकत नाही. पाहा ना तुम्ही आता जाऊ देत नाही द्यायला. ठीक आहे ठेवतो मग. चला आल्या वाटते रे गाड्या येऊन राहिल्या नाही का? ते पाहते आल्या. चला आता बाजून तिकडे जाऊन एका झाडाखाली थांबा लाग. काय करते पाहा लागन आता. रंगाबिल्ला चला आलं रे बाबा. चला चला. अरे बापले का सांग आता. नाही आपचे धंदे हो देव म्हणे आलं दिसते का ते. कालपर्यंत आता इथं रस्ता बंद होता. रस्ता बंद मारला वाटते ना. देवमन कुठं आहे रे? देव म्हणे लक्ष्मण आला का नाही? आला वाटते. अरे चाल रे लक्ष्मण. पाय ना ते. अरे गेट बंद केलं ना त्यानं. गेट आपला रस्ता पुरा बंद मारला म्हणलं त्यानं. पाय जरा उतर ना ये ना पाय तर घरी. बापाला का मामी ते काय खोलले वाटते? नाली खोलले वाटते. मेला का मामी आता सांगा बरं नाही का आपण धंद्रा झालं गौ दुसरा देव म्हणे मला. रस्ता कसा काढला लागला करा. हो ना आता तेच म्हणलं काय आहे गडबड काही समजायला मार्ग नाही. उतर बरं खाली चाल बरं. चला उतरा. मायाबिंद मायाला का देव म्हणे लय जागो दिसते मला. चला देवमन कुठे रे? वारत आहे का रे? बापराजा टोंगा नाली खोलली आहे इथं रस्त्यावर. सांगा बैलगाडी जाते का माणूस तरी जाते का उडी मारून तू? तिकडे ते गेट लावून घेतलं. कसं काय याचं काम आहे? कसं काय अचानक केलंय? अरे तसंच आहे ना. लोकांना बा एखादी वस्तू का नाही दिली का नाही बातच त्याच्या याच्यावर येते. हो आता काल मला म्हणे पाईप पाहिजे मोटर पाहिजे पाणी लावतो. म्हटलं बा माया चालू आहे आता. मग तो पैसे आला असेल ते तुला काय म्हणे? आता मला म्हणे बा मी पाणी लावतो म्हणे. म्हटलं मी लावून राहिलो उद्या पाईप येऊन आता माय सुरू करणार पराठीने पाणी. म्हटलं बा माझ्यानं काही देणं शक्य नाही. बरोबर आहे ना मग. बरोबर आहे म्हणूनच त्यानं कसं आहे खुन्नस काढली. त्याला वाटलं मग आपल्याला पाणी नाही देत तर मग आता रस्ता घाल द्यायचा बा. असं आहे ते. सल्ले देणारे का आपल्या गावात कमी आहेत का? नाही सल्ले देणारे तर आहेत आपल्या गावात. हो ते जाऊ द्या. पण मी काय म्हणतो आता याच्यावर मार्ग कसा काढायचा? त्याला फोन लावा नाही कुठं आवाज दे दिले. त्यांना आता खोदून ठेवली नाली. जायचं कसं म्हणा आम्ही काऊन खोनली बा. आता तेच करा लागन. आवाज दिला तर वावरात काही दिसून नाही राहिलं. अरे म्हणलं देवमन आहे का रे? कुठं वावरात आहे का रे देवमन या? वावरात नाही ते. बहुतेक मला वाटतं घरीच असेल ते. रात्रीच खोदून ठेवली आहे ना बहुतेक. मला तर आत्ता माती ओढल्यासारखी दिसून राहिलं. सकाळीच गेलं काय माहिती काचं. बरं मी काय म्हणतो हे मोजणीचं राजा लवकर पाहा लागते रे आपल्याला. हे असं जर आता पाईप नाही दिलं तर डायरेक्ट आता त्यानं रस्ताच बंद केला. मग आता किती आपत आहे आपल्याला.
मग तेच म्हणून राहिला मी तुम्हाला. मी 3-4 खेप म्हणलं चला बा एक दिवस जाऊ आपण ते साहेबाला म्हणून लवकर मोजणी करून द्या काय आहे पाहून घ्या भानगड एक खेपची. तुम्ही राजा होले हो करता येत ना काही नाही. ते आपले माऊली भाऊ त्याला म्हणलं हो ना म्हणते जाऊ ना तिकडे बबण्यात माहिती साहेब बबण्यात मग आता मार्केट करून राहिला. त्याला म्हणलं लवकर चला मोजणी करून घेऊ. जे काय असेल ते रस्ता भेटते हे असं राजा आता काही बी उठसूट आता काही नाही दिलं की रस्ता जडवायचं काही नाही दिलं की रस्ता जडवायचं असं कुठं चालणार आहे. काहीतरी आता खाडा निवाळा एकट्याचा कर लागणार आपल्याला. आता मला काय समजत नाही का आपण सगळेजण जा लागणार तिथं. हो काही म्हणते माऊली म्हणते माय आज होत नाही उद्या होते तर बबनराव म्हणते आज माय होत नाही असं चालून राहिलं आपलं आता. तर आता एक काम करू आता याला फोन लावा. आता सध्याचा परिस्थिती काय आहे ते निपटा लागल म्हणजे कारण की आता पाणी आपलं पाईप लावल्याशिवाय सुरू होणार नाही. हो एक वेळ फोन लावतो मी त्याला. हो काय म्हणते देव म्हणले काय का म्हणतो असे कामं करता तुला देतो ना म्हणतो 2-3 दिवसात. असं करून हो मार्ग काढायचा प्रयत्न करतो. एवढी माती बुजून घेऊ आपली नाली ओके करू आणि चालले जाऊ. हो पाय तुम्ही काय म्हणते पाबा करा फोन दिले. हो लाडी गुड लावा जराशी. हो जमलं हो नाही तर झालं आता आज बी हुकवा होती वाटते. हो लावा फोन लावा. हा हॅलो हा देवमन चुनको बोलतो. हा बोला काय म्हणता काय बोला. काय का देव मन एखाद्या लहान लेकरासारखं करतो बा तू. हो ना काय का तुझी बुद्धी का नाही अजूनही लहान लेकरासारखीच राहिली वा. हो ना जरासं काही झालं की बातच राजा रस्ता आडवा करतो तू. हो ना बंद मारतो नाली खोन तर हे ते. आता आलो आम्ही इथं पाहून राहिलो आम्हाला हसा आला बा कायच करा म्हणजे एखाद्या लहान लेकरासारखाच करून राहिला देव मन. लहान लेकराचं म्हणजे कसं काय भांडण गिंड अरे बा सांगतो ना तुम्ही मतलबीपणा किती करून राहिले. त्यावेळेस म्हणे की लागलं तर पाणी घेऊन जा हे घेऊन जा. पण तुम्ही आता काय म्हणून राहिले हातावर करून राहिले मावर बी फिरून राहिले तुम्ही. म्हणून म्हणलं कसं आहे तुम्हाला आता जितकं द्या आपण अंगठा दिला तुम्ही मनगट पकडून राहिले. हो एक वय जागा माझी फुकट गेली. तुम्ही हे बाबा मला काही आता म्हणू नका मी रस्ता बंद केलेला आहे कायमचा. हो तुम्ही ते मोजणी आणा तुमचं तुम्ही पाच बसा मावारातून अजिबात जायचं नाही. बाबा चांगलं डिफरन्स दिसते. अरे बा देव मन काय आले का उलीच्या गोष्टी तुला कोण नाही म्हणलं कोण म्हणलं सांग बा आता. तुला म्हणलं फक्त 2 दिवसात माझ्या सोयाबीनचं अटपते. तर बस मग तूच लावणं बा माझ्या काही विशेष नव्हता ना. मी का नाही म्हणलं तुले नाही म्हणलं का नाही ना. अरे 2-4 दिवस अजून तुमची पराठी डबल वर येईन ते. कायचं काय आहे हो करता वरचं पाणी आता तिथं रोखतं. मग आता मी काय म्हणतो मला ते पाणी पाहिजेही नाही तुमचं आणि मी रस्ता देतही नाही. हो बस जाय तिकडे तिथून हे पाऊल वाटही बंद आहे आता. पाईप डोक्यावरही न्यायची नाही गाडी बैल तर अजिबातच नाही. हो तुम्ही तुमचा रस्ता करा नंतरच जा आता. हो बिलकुल वावरातून माझ्या जायचं नाही. अरे बापले जरा हे अरे पण तू येत खरी तर कुठं आहे तू सध्या आहे कुठं. नाही मी कुठे असो तुम्हाला काय करावं लागते. तुम्ही जायचं नाही म्हणजे नाही वावरात जर पाय टाकला तुम्ही ध्यान ठेवा तुम्ही काय. तेच म्हणलं ठेवतो फोन मी आता पाहू पुढे काय करायचं. एक तर मी सांगून राहिलो तुम्हाला पर्याय. हो जर तुम्हाला पटत असेल तर पहा. आजच्या आज वावरात पाणी लावता का तुम्ही. त्या लक्ष्मणाला सांगा. हो दोघे जण तुम्ही दोघांच्या मोठ्या वावरात एकाची पराठीत एखादी सोयाबीनात. पटत असेल तर हो म्हणा नाही तर मग मला फोन लावू नका. नाही ना तसं असते का देव म्हण आहे बा आमचं होऊन जाते पाईप लावलेलं आहे आता काढणं असं डबल इकडे लावणं डबल तिकडे लावणं. होते ना अरे एक तर वरचं येते काही विषय नाही कुठं आलं ना पाणी मग काय तर तू टेन्शन नको घेऊ. तुला बा दोघांच्या मोटर आम्ही आमचं झालं की दोन्ही मोटर तोच वावरात लावणार होतो आम्ही काय सोबतच आहो ना. मग काय तेच विचार होता आमचा की बा देवमनचं आपलं झालं की लावून देऊ. नाही अरे बा गोड नका बोल तुम्ही. मला का फाशात आणता का तुम्ही एक तुम्ही तुम्हाला तुम्ही दोघं एकाच रंगाचे आहे. हो एक सांगा मला आजच्या आज जर लागत असेल तर फोन लावा नाही तर काही फोन लावू नका ठेवा फोन. हे तर आता फोनही ठेवला बाय ना तर कमाल झाली आता याची गोष्टही नाही घेऊन राहिला बा. आज म्हणते मावावरती पाणी लावा म्हणते दोघा मिळून दोघांच्या मोटरा. तर म्हणते मी रस्ता तुम्हाला जाऊ देतो नाही तर रस्ता बंद म्हणते आपला. पाऊल वाटही नाही काहीच नाही. आपल्या का लस करून राहिला आता अति करून राहिला राजे पण नाही काय हो ना अति झालं मग आता काय कसं करा मग आता काय करायचं काय. आता एक मार्ग करा लागन आपल्याला बबण्याला फोन करा लागन. हो त्याच्या वावरात तू आपल्याला निदान कसं डोक्यावर पाईप घेऊन जा लागन आज नंतर या रस्त्याचं काय करायचं ते पाहता येईल. तसं करा आता पर्याय काढा तुम्ही. हो म्हणजे पाईप एक तर वावरात गेले पाहिजे आणि आपलं काम सुरू झालं पाहिजे. नंतर रस्त्याचं आपल्याला काही ना काही सोमवारी जाऊ आपण आणि मोजणीचं काही ना काहीतरी मार्ग काढू. मग असं करा मग ला बबन राहिले म्हणा बा तुमच्या वावरातून आम्ही जातो म्हणा. तिकून आता काही इलाज नाही म्हणा असं झालं म्हणा बा. तसंच करतो. हो 1 मिनिट आता त्यालाच लावा लागते त्याशिवाय पर्याय नाही. हो याच्या नांदी लागायला पुरत नाही. याच्या वावरात आपण पाणी लावून आपले तसेच पडीत पाळाव का. हो थांब आता बबनला विचारतो. काय बबन शेठ कसं हो झालंच नाही अजून घ्या ना डबा लवकर चला उशीर नका करू 9 टच झालं पाहिजे ना मार्केटात. हो ना घरची भाकर घेतली बरं राहते काय ती हॉटेलचं खावं आवडत ना. हो मी काय म्हणतो 10 मिनिटात होऊन जाते. हो ये अंदर चहा घेऊन ये. काय शांताभाऊ काय म्हणते. हॅलो बोला ना शांताभाऊ बोला. हॅलो अरे काय बबन काय आलं का म्हणलं ते वावरात तू येते ज्वारी हिंदी काय किती सुकून राहिली बे काही पाण्या घेण्याचा काही विचार आहे का नाही तुले. आपल्या मोटरचं पाणी म्हणलं 2-3 दिवसात दे लावून म्हणलं तू. हो काय आलं का ते किती सोकलं दे. आता काय सोकला तर सोकला आता त्याला काय इलाज आता. हो आता सगळ्याच ते आपलं त्याला काय इलाज आता आपण किती दिवसांनी पाणी किती दिवसांनी म्हणलं पाणी तुम्ही
हो पण आता हे वरचं येईन तर येईन, नाही आलं तर मग हो एखादं मन येईन ना मग सगळं. तर म्हणलं हे बा देवमनच्या आधी तुला देऊन देतो पाणी. आता आमचं लक्ष्मणचं आज चालू आहे. हो तर म्हटलं कसं 2 दिवसांनी तू लावून देतो आहे फक्त मी काय म्हणत होतो आज तर एक काम होतं संग तर वावरातून थोडंसं असं रस्त्यानं गेलं चालन का पाईप घेऊन. आता पाईप घेऊन आता म्हणजे काय सरी बा पाईप म्हणजे अरे काऊन ते आपला रस्त्यानं जाणार रस्ता नाही का तुम्हाला. बा हे देव म्हण नाही का खूड दिमागाचा त्यानं रस्ता अडवला ना मग काय तर कसं आहे त्याला राग आला की ते जरासं काही कुठं भिनसलं की बस रस्ता जडवते. मग काय का गाडी बैल घेऊन पाईप घेऊन इथं उभे आम्ही दोघे जण. म्हणून म्हणलं बा तुमच्या वावरातून आम्ही कसं डोक्यावर घेऊन जातो पाईपाचे गट्टे आणि लावून देतो कसं मोटर सुरू होऊन जाते. झालं वाटते देव म्हणतं सुरू नाही का रस्त्याचं त्याला घोरच घोर आहे पुढे आपतच वाटते बा. आता शिवलाल भाऊ कसं करा आता हो बाई आता सांगा माझ्या घरीच भांडण होणार नाही कशानं. अरे बा शांताराम भाऊ कसं आहे आता ज्वारी पेरलेली आहे तुम्ही पाईप घेऊन जासान राजा सरे धांडे मोडमाळ करसान बा एक तर आळू पेरणी आहे माहिती जमत नाही ना ते जाता येत नाही ना सगळे धांडे मोडसान तुम्ही ज्वारीचे हो तिकून जमत नाही आपल्या वरातून. कसं कसं मग आता जाऊ कुकून आम्ही अरे जाता लागणच ना ते पाईप घेऊन काय आले का माणूस आहे तू तू एक तर रस्ता मोजायला बी तयार नाही बा एका दिवशी जाऊ म्हणलं तर. अरे आता मी काय नाही म्हणून राहिलो तुम्हाला घ्या ना मोजणी करून घ्या तुम्ही जा ना तुम्ही माया आता मार्केटच्या होते का तुम्ही जा तुम्ही साहेब यायला तरी टच करा लवकर मोजणी करून घ्या तुमचा रस्ता कायम करा फालतू मला त्रास नको दे हे पिकातून कसं आता नाही जाता येत ना ते लय धांडे कसे कटाकट मोडते तर काय आले का बाबा ना धांडे गिंडे कायची मोडते काही बी आपलं हो बस आज आता जाणं आहे बस. आता सांगाच काय बोला शिवलाल भाऊ सांगा तुम्ही सांगा समजू ना मोडत नाही का आता सांगा बरं किती नुकसान होते ते. आता मीच बोलतो अरे काय झालं काय म्हणलं काय अडचण आहे तुमची हो काऊन अडवला त्यानं रस्ता. काही नाही ना बा त्याला पाणी पाहिजे होतं वावराला त्याच्या हो आता आमचं सोडून त्याला देऊ का त्याला म्हटलं 2-3 दिवसांनी देतो बा आता नाही म्हणजे ऐकायला तयार नाही. फोन लावला तर फोनही ठेवला लेकानं रस्ता खोदून ठेवली नाली आता काही जाता येत नाही आता जायचं नाही म्हणजे वावरातून. द्या ना मग त्याला पाणी गरीबाचं एखादं काम केलंय पाहिजे हो द्या ना दोघांच्या मोटर त्याच्या वावरात लावून द्या तेवढं पाणी देऊन द्यायला गाले काय आहे त्याचं आहेच की 4 एकर हो काय होत नाही एका 2 दिवसात त्याला का मोकळं होत त्याचं तुमचं झालेलं आहे ना पाणी आता डबलच आहे तुमचं. अरे नाही ना बा शिवलाल तसं नाही ना आमचं झाल्यावर देतो म्हणलं त्याला आता आमचं सोडून त्याचं कसं काय द्यावं. हो ना पण मी काय म्हणतो असं करा तुम्ही आपल्या भूषणला फोन लावा त्याच्यापाशी दुरुस्तीले मोटर आलेले आहेत हो 1-2 मोटर सुरू झाली असेल तर त्याला म्हणा कास्तकारी याच्या आणि ते म्हणा लावू ना रात्रीतून तर पाणी होत त्याचं 2 मोटर लक्ष म्हणजे याच्यावर 2 मोटर तिकडे द्या ना भेडून लागायचे. मला वाटते यानंच लावा लागा केला वाटते नाही का म्हणून तर त्याची बाजू घेऊन राहिली. हो ना आपण काय आले का शिवलाल तू अशा पिना नको मारत जाऊ ना तो सांगितलं वाटते त्याईले हो असं असं काय कर म्हणून रस्ता आडो म्हणून तूच कलाकारी वाटते. सांगा आता राजा अरे हिचुकाटे बंद आहे सध्या मी कुठं कोणाचा हिचुकाटा केला आता तुम्ही राजा माणूसकानी माणुसकीत आला तर लोक म्हणते की बा तुमचंच काम आहे अरे काही राजा मग आम्ही जर मग मागं लागलो तर मग फालतू मग सणच झालं तर झालं राजा काही नाव नको घेत जाऊ कोणावर बी. हो ना पण आता कोण कोण होई सल्ला देणारा मग काय एवढं समजत नाही अक्कल नाही नेले रस्ता खोदून पर्यंत बिलकुल असं तसं कोणतरी आले काहीतरी आयडिया दिलेली आहे हो सांगतो ना मी 100%. बाबा कोण असेल तर हो पण तुमचं ते रस्त्याचं एक खेपचं करून घ्या मोकळं करा हो काही विषय नाही टेन्शन घेऊ नका. थांब ना शिवला रस्त्याचं सामना गडबड नको ना अरे रस्त्यात हे बा पिकं काढल्यावर करू आपण शांताराम सध्या गडबड नका करू कोणाच्यात गेलं काय गेलं तुमच्यात जाऊ शकते माझ्यात जाऊ शकते हो आपले पिकं निघू द्या मग आपण एखादा करून टाकू आता लवकर जाता रे बा ते हो कोणाच्यात निघू ते पीक जाऊ का काही हो तिकडे हो ठेवा आता तू फोन पाहतो आम्ही काय करायचं आता हो आता भूषणजोड आहे का मग 1-2 मोटर हो जर नाही जमलं तर मग तसं करावं लागेल काही ना काही आहे ना भूषणजोड. अरे बाबा लय मोटर आल्या लोकांच्या सगळे पाण्यावर भिडले ना मग काय पाणी कुठे येऊन राहिलं मग काय लंबच वाटते यावर्षी मार्केटात माल येते का नाही आम्हाला तर पेच पडला आता काय होते काय नाही का दुष्काळ आहे का काय आहे काय समजायला मार्ग नाही बा ना तेच काय म्हणून तर आता हे पाणी कुठं पुरणार आहे इरीचं आमच्या जाऊ दे बरं पाहतो आता काय होते ठीक आहे ठेवतो मग. आता हे तर आता लय सल्ले देऊन राहिले आपल्याला हो लावा म्हणते पाईप देऊन द्या पाणी असं करा तसं करा हो त्याचं राहिलं जागेवर त्याच्यावरातून एक जाऊ देत नाही म्हणते सांगा आता इतका बाबण्या कलाकार आहे. हो ना ते तर आहेच म्हणा मग काय लय मतलब आहे ते आता याला कोण काना भरले याचे काय सांगा जाऊ दे बा मी काय म्हणतो तिथेच बोले सरळ फोनला म्हणा तंटामुक्ती अध्यक्ष आहे हे असे तंटे आता कुठं चालणार म्हणा रस्ता तुम्ही करून दिला सगळं झालं असे जर आता 10 खेप वाढवतील तर आम्ही काय करायचं म्हणा लावा त्याला फोन लावा आता तंटामुक्ती का काय नावालेच अध्यक्ष आहे का ते लावा फोन. दे दो भाऊ क्या बोलते पानी वानी हाँ बढ़िया अच्छा है पीक पानी अच्छा है. अरे काय का पीकन काय का पानी पूरी मिट्टी रहती क्या मालूम इतनी मुसीबती कभी जिंदगी में नहीं देखी मैंने फिर क्या तो पानी नहीं ना पीने को पानी नहीं रहेगा आगे तो मेरे को लगता बाबा बहुत कठिन काम है खेती बाड़ी तो दूर रह गई पीने को पानी भी मुश्किल है अब कुछ पानी नहीं आना इस साल कैसा पानी आया क्या नहीं 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 पानी तो कुछ ज्यादा आया नहीं इस साल होना झड़ने लगी कुछ नहीं हाँ हो आगे क्या होगा क्या मालूम बा. अरे काय होणार आहे दुष्काळ पडल्याशिवाय राहते का अशा ना मग आता या 8 दिवसात जर पाणी आलं तर ठीकच ठीक नाही तर बस गेले कोमात मग काय तर काय सोयाबीनाला काय राहणार आहे ते सगळ्या कयान फुलं गहून मोकळे मग दिवसा दुपारी असं पावल्या नाही जात वावरात मग पुऱ्या माना टाकून राहिले पिकं मग पराठे आणि ते देणारा दिन किती पाणी हो किती पुरणार आहे शेवटी वरतच नाही तर खालून कुठून येणार आहे. हो ना मार्केट में माल आएंगे कि नहीं बाबा इस साल हाँ क्या है तू हाँ जान दो तो मैं क्या बोल रहा दे दो भाऊ पट्टी मैं आपको अगले हफ्ते दे दूंगा हो कैसा नहीं तो मार्केट में आएंगे तब लेके जाना.
अरे बाबा आता पुढच्या हप्त्यावर घालता का तुम्ही? अरे द्या ना बा, जमा करा. मी भलाही 12 वाजे लोक थांबतो बा. मग काय तर तिकडे मजुराचे पैसे नाही द्या लागत. मग बाजार म्हटलं की लोक येत नाही ना कामाला बा. संध्याकाळी पैसे द्या लागतील लोकायले. तुम्ही आणा ते पट्टी द्या आम्हाला बा. काय लोकांपासून जमा करा, थोड्या वेळानं द्या. ठीक है फिर 12 बजे को रुको. हो 12 बजे के बाद देखता फिर. हाँ हो ठीक है, वो कैसी वसूली हो जाती. हाँ टेंशन नहीं फिर. हो ठीक है. काय म्हणते लक्ष्मणराव? बोला लक्ष्मणराव, काय म्हणता? काय राजा तंटामुक्ती अध्यक्ष कसं हो म्हणलं, हे गावातली राजा आहे काय देवमन सारखे लोक फालतू परेशान करू राहिला आम्हाला. रस्ता अडवला पाहिजे ना डबल आता. पाणी कशी द्यावं म्हणलं, पाईप गाडी बैल जाव कसं म्हणलं आम्ही. काही मार्ग काढा म्हणले. आता तुम्ही अध्यक्ष म्हटल्यावर आता कोणाला सांगा, आम्ही सांगा बा. आता माग मी JCB घेऊन गेलो तरी सगळे पळाले. हो त्याला म्हटलं थांबा रे. हो उपोषणाला बसू तर मग एक नव्हतं तयार. तरी त्याला कामं होती. अरे बा मी रिकामा नाही म्हणलं आता सध्या. हो मी आता मार्केटात इथं आणला मी भाजीपाला. मला 12 वाजता पट्टी घ्या लागते. नंतर मी घरी येईन, पाहू त्याचं काय सध्या माझ्या डोकं खाऊ नका. असं कसं हो राजा, काय राजा आमच्या सांगा त्या देव म्हणले फोन लावून तुम्ही त्याला जरा कडक बोला ना जराशे. नाही ते मी काहीच बोलत नाही त्या रस्त्याचा. आता तुम्ही सरळ आता नियमानं घ्या. हो ते रस्ता मोजणी करा, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा रस्ता घ्या. बाकी माया आता डोकं खाऊ नका. माया बाहेर केस गेलेली आहे ते. वरे जा तुम्ही. ठेवा आता तुम्ही. ते देव म्हणे तसे तुम्ही तसे. हो तुम्ही तुमचं पाच बसा तिकडे, माया डोकं खाऊ नका. हो ठेवा आता फोन. पहा म्हणला दिवस भाऊ. हो हे बी आता हेडदी मगच माणूस आहे. आता काय बोला आता. हे तर म्हणते तुमचं तुम्ही पद बसा म्हणते. आता मला सांगू नका म्हणते. आता हे बा हो एकच पर्याय आहे. हो मला वाटतं देव म्हणले भेटून आता तोडगा काढा लागते याच्यात. हो तिसरं काही कोणी याच्यात हात टाकत नाही. हो चला आता निपटून घेऊ. मी काय म्हणतो, जाऊ द्यायचं पाणी देऊन टाकू आपण. हो म्हणजे कसं आहे आपल्याला रस्ताही मोकळा होईल. कारण की आता सध्या परिस्थिती तशीच आहे. हो म्हणून म्हणतो ते बा ते आलं वाटते, ते वावरातच होत वाटते. हो पण आता आपण देऊ त्याला, पण उद्या मानगुटीवर नाही बसा देणं. उठसूट आपला रस्ता जळवायचा अशानं. नाही तिथपर्यंत मार्ग काढू ना काही ना काही. रस्ता मोजणी गिजणी हे ते. हो आता कसं लोक बोलावून गोंधळ करायला पुरत नाही तर. अजून त्यानं कलकल सुरू केली, 4 लोक जमा होईन, अजून वाढत जाईन. फालतू कुठं बसतं. हो सामोपचारानं घेऊन घेऊ आपण बरोबर. हो आपलं पाणी आता त्याचं देऊन देऊ पहिले, त्याला म्हणून आम्हाला देऊ लागतो. हो सोडायचं थोडी काही दिले. हो चला इथं सुद्धा का तू पुन्हा तिथून दिसला आम्हाला. सांगायचं असतं इथं आपण आता कसं प्रत्यक्ष बोलणं कसं, फोनवर बोलणं कसं. हो बस आता मी काय म्हणत होतो, आता 2-3 दिवसाची गोष्ट होती, तेवढ्यासाठी तो आता इतकी नाराजी केली बा आमची. अरे हो ना, पण आता मी काय तसं करतो का हो? पण आता मावर मजबुरी आली ना, सांगा बा तुम्ही. हो पीक माय वाहून राहिलं, खरंच माय मन लागन का? तुमच्या एक पाणी बसेल आहे तसं. मायाला काहीच नाही ना बा, सांगा कोरडंच आहे ना सगळं. हो ना त्याचाच विचार केला ना आम्ही. आता लक्ष्मण आम्ही तेच विचार केला बा, त्याचंही बरोबर आहे, काही चुकलं नाही. हो कसं आहे माणसावर तसं आलं की माणसाला शेवटी टेम्पो काढाच लागते. हो तुझे काही चुकलं नाही, आमचंही काही चुकलं नाही. आमचं आता वावरातलं पाणी राहू देऊन कोणी देत असते का? पण आम्हाला असं वाटलं की नाही बा आपल्यापेक्षा तू अर्जंट आहे. हो आपली बिमारी थोडीशी कमी आहे, तुझी जास्त आहे. म्हणून म्हणलं आम्ही निर्णय घेतला की बा आता पहिले दोघांच्या मोटर तुझ्याच वावरात लावायच्या. तू आम्हाला कसं थोडंसं म्हणजे आता तुझ्या वावरात लावून देतो. तुला आम्ही मदत करतो पाईप लावाले. आता गाडीतले काढू, लावून देऊ, मोटर सुरू करू, पाणी सुरू तुझे टप्पे. नंतर पण आम्हाला तू कसं पाणी देऊ लागतो. सांगा ना तुम्ही, आवाज द्या. रातच्या 12ला जरा तुमच्या वावरात लावाले. मग काय फक्त मा वावरात लावा आज तुम्ही. हो मग पटलं आपल्याला. म्हटलं म्हणजे आम्हालाच वाटलं तसं. तू काहीच टेन्शन घेऊ नको, पहिले तुझ्या वावरात नाही झालं. हो चला आता पाईप पटपट काढ, मोटर लावून देतो, सुरू करून द्या. हो एकाची मोटर पराठीत, एकाची सोयाबीन. आज रात दिवस बिलकुल, उद्या आपलं 10 वाजे लोक क्लिअर. बाबर आता असं जर तुम्ही म्हणलं दादा मी अर्ध्या वावरातून जाऊ देतो तुम्हाला. असं आहे ना, मग शेजाऱ्यानं मदत केली पाहिजे. चला आता तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला करतो, नाली बुजून टाकतो. चला ओके.